छान बाहेर पाऊस पडत आहे। तांदळाच्या पिठाचे कोबीचे खमंग आप्पे, धिरडे बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ सूत। नमस्कार यूट्यूब मंडळी, मी ताराबाई पवार माय होम मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। छान मस्त बाहेर पाऊस येत आहे, तर चला आपण गरमागरम नाश्ता काय ते बनवूया आपण। थंबनेल मध्ये तर तुम्ही बघितलंच असेल, तर चला तर हे तांदूळ घेतले मी 1 कप आणि 2 तास छान असे भिजत ठेवून दिले। आणि हरभऱ्याची डाळ अर्धा कप, ती पण भिजत ठेवली। तर हा कोबी घेतलाय, कोबी 1 पाव कोबी आहे हा। तर हा कोबी छान असा किसून घ्यायचा, मस्त किसून घेतल्यानंतर मीठ घालायचं, मीठ घालून असं ठेवून द्यायचं। तर हे बघा, हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं तांदूळ आणि डाळ। तर हे बघा, अशी मस्त बारीक वाटून घेतली डाळ आणि तांदूळ मस्त। तर हे बघा, तर हे आपलं भांड्यामध्ये काढून घेऊया। छान मस्त टेस्टी नाश्ता बनतो हा। तर कोबीला पाणी सुटलंय मीठ घातल्यामुळं, तर हे पाणी सर्व काढून घ्यायचं। तर हे बघा कसं पाणी निघत आहे। तर पाणी घातल्यानंतर आपण हे पिठामध्ये कोबी घालून घ्यायचा आणि हिरवी मिरची आपण चवीनुसार घालू शकतो, मीठ आणि आपलं हे कढीपत्ता आणि कोथिंबीर हे घालून घ्यायचं आणि मीठ चवीनुसार घालून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं मस्त। खूप छान टेस्टी नाश्ता बनतो हा। तर हे बघा, हे आप्पेच्या पात्राला पण मस्त तूप लावून घ्यायचं आणि पौष्टिक नाश्ता आहे हा। तांदळाच्या पिठापासून नुसतं भाकरीच नाही बनत, तर असं वेगवेगळे पदार्थ पण बनवू शकतो आपण आणि घाई गडबडीमध्ये पटकन बनतंय। टेस्टी नाश्ता मस्त मुलांच्या डब्याला वगैरे। तर हे बघा, आपण पराठा पण बनवणार आहे, धिरडं पण बोलतात याला आणि पराठा पण बोलतात। तर हे बघा, असं तव्याला मस्त तूप लावून घेतलंय आणि मस्त असं छान पसरून घेतलंय तव्यावर आणि झाकून ठेवायचं। तर छान शिजतंय झाकल्याने आणि मऊ पण बनते। तर हे बघा, मस्त बनलाय, चांगलं शिजलंय आणि पलटी केला तर हे बघा जळला नाही, काही नाही, जास्त मोठी आच नाही बनवायची। तर आपले आप्पे पण तयार झाले एकीकडे। तर हा बघा, हा पराठा रंग बघा किती छान आले, मस्त। तर याच्यामध्ये अजून दुसऱ्या भाज्या पण आपण या मिश्रणामध्ये घालू शकतो। तर चला आपण टेस्टी चटणीची तयारी करूया आता। कांदा, मिरची आणि शिमला मिरची घेतली, टमाटर घेतलंय, कांदा घेतलाय आणि हे डहाळे घेतले। तर तेलामध्ये छान मस्त भाजून घ्यायची आणि हिरवी मिरची 2-3 टाकले त्याच्यामध्ये आणि मस्त आता परतून घ्यायचं। परतल्यानंतर पाणी टाकून थोडा वेळ शिजवून दिलंय। तर आता हे मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेणार आहोत। तर लाल तिखट घेतलं, मीठ घेतलं, कोथिंबीर घेतलंय आणि हे जिरं घेतलंय थोडंसं चवीला। तर हे बघा, वाटण आपलं किती मस्त झालंय, टेस्टी वाटण बनलंय। तर याच्यामध्ये फोडणीला जिरं, मोहरी आणि कढीपत्ता, तेल मस्त घालून फोडणी। तर हा घेतलाय सांबार मसाला। सांबार मसाल्याने खूप टेस्ट छान बनते। तर हे बघा, आप्पे थाळी आणि पराठा थाळी चटणी मस्त बनली, आपली थाळी तयार। तर हे बघा, एका तांदळाच्या पिठापासून 2-2 नाश्ते तयार झालेत, आपण बनवले आहेत। तर मस्त मऊ आणि मस्त छान टेस्टी नाश्ता बनलाय। चटणी तर खूपच छान बनली, सुगंध सुटलाय चटणीचा, टेस्टी चटणी बनली मस्त। तर हे बघा, मस्त छान बनलाय। झाले छान मस्त कोबी तांदळाचे पराठे आणि आप्पे। तर चटणी तर खूप सुंदर झाली, अतिशय चविष्ट मस्त झाली सांबार चटणी। तर खूप छान झाली बनलेली चटणी पण। आणि तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मस्त खा आणि आनंदी राहा। भेटू पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।